आमच्या माधवबागमध्ये ना वर्षभर दर आठवड्यातून 3दा अशा ऑनलाईन ट्रेनिंग चालूच असतात. मग त्या पंचकर्म थेरपिस्टच्या असतील, पीसीच्या असतील किंवा डॉक्टरांच्या असतील. पण यावेळचं ट्रेनिंग होतं ना ते स्पेशल होतं कारण ते डिसेंट्रलाइज्ड होतं. एका ठिकाणी सर्वजण येणार होते, भेटणार होते. डॉक्टर्स आनंदी होते, पीसीज आनंदी होत्या आणि थेरपिस्ट आनंदी होत्या. आणि येस तसंच झालं. आम्हाला ज्या अपेक्षा होत्या की माहीत तर आपल्याला असतंच. आधीचे पण आमचे BLS ॲज अ डॉक्टर म्हणून जे बेसिक लाईफ सपोर्टचं ट्रेनिंग आधी पण झालेले आहेत. पण ह्यावेळी ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत. आम्हाला खूप छान ट्रेनिंग मिळालं. ब्लू कोड कसा ॲक्टिव्हेट करायचा किंवा मेन सपोर्ट येईपर्यंत आपण CPR कसं द्यायचं आणि पेशंटचा जीव कसा वाचवायचा आम्हाला हे समजलेलं आहे. पीसी खुश आहेत त्यांच्या ट्रेनिंगनी, थेरपिस्ट खुश आहेत की येस त्यांना कळालं की आपण जे आता करत आहोत त्याच्यातून एक स्टेप पुढे जाणं गरजेचं आहे आणि त्यांनी ते आत्मसात केलेलं आहे. तर येस ॲज अ माधवबाग पेशंट फॅमिली मी तुम्हाला सांगेन की आम्ही आता पूर्ण रेडी आहोत तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे हेल्थ सर्व्हिस देण्यासाठी. थँक यू. मेन थँक्स टू रोहित सर की सरांनी खूप छान ट्रेनिंग आमच्यासाठी ऑर्गनाईज केलं आणि प्रवीण सरांना सुद्धा स्पेशल थँक्स की त्यांनी जो विषय निवडला तिन्ही म्हणजे थेरपिस्ट म्हणा, पीसी किंवा डॉक्टर यांच्यासाठी जे विषय निवडले ते खूप छान होते. थँक सो मच. मी साक्षी चव्हाण माधवबाग बदलापूर ईस्ट क्लिनिकमध्ये PC म्हणून काम पाहते. तसा ट्रेनिंगचा दिवस खूप छान होता. आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं आणि त्यामध्ये आम्हाला पेशंट सोबत कसं राहणं, पेशंटची कशी केअर करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने शिकवल्या आणि असंच पुढे ही ट्रेनिंग होत राहील आणि जेणेकरून आम्हाला अजून चांगलं शिकता येईल. आमच्या सगळ्यांचे लाडके आनंद सर आणि कनसे सर यांना खूप मनापासून थँक्यू की त्यांनी खूप छान पद्धतीने अरेंजमेंट केली आणि आम्हाला खूप छान शिकायला मिळालं. थँक्यू. हॅलो, मी निधी गोरिवले माधवबाग बदलापूर ईस्ट क्लिनिकमध्ये गेले 2-3 वर्ष जॉब करते ॲज अ PC म्हणून. मला PC साक्षी मॅम आणि उमेश सरांनी खूप काही PC म्हणून शिकवलं होतं. परंतु येथे या ठाण्याला ट्रेनिंगला येऊन मला अजून एक्स्ट्रा पेशंटची कशी केअर केली पाहिजे, पेशंटजवळ कसं वागलं पाहिजे आणि आपण कसं स्वतः राहिलं पाहिजे, स्वतःच्यात माझ्यात काही ज्या चुका होत्या त्या मला सुधारता येतील असं ट्रेनिंग मिळालं आहे. आणि थँक्यू विद्युत मॅम, थँक्यू करिश्मा मॅम, थँक्यू सो मच ओंकार सर आणि आमच्या क्लिनिक हे डॉक्टर अर्चना मॅम यांना माझ्याकडून स्पेशली थँक्यू. त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली.